ट्रिपल अँगल फॉर्म्युले. ट्रिपल अँगल फॉर्म्युले. ट्रिपल अँगल फॉर्म्युलेमध्ये या ठिकाणी 2 थीटा ऐवजी 3 थीटा असेल. 3 times the theta. First result is suppose sin 3 theta. sin 3 theta चा फॉर्म्युला तयार करायचा आहे. We can write this sin 3 theta as sin 2 theta plus theta. Sin 3 theta means sin 2 theta plus theta. Now using sin a plus b. A ची व्हॅल्यू 2 theta, b ची व्हॅल्यू theta. sin a plus b च्या फॉर्म्युलानुसार काय होईल? sin a into cos b plus cos a into sin b. sin a plus b चा फॉर्म्युला. या ठिकाणी टर्म तयार होईल sin 2 theta into cos theta plus cos 2 theta into sin theta. आता यामध्ये आपल्याला 2 theta वरून theta वरती यायचे परत. मग sin 2 theta चा फॉर्म्युला आहे आपल्याकडे अवेलेबल. sin 2 theta चा फॉर्म्युला काय? sin 2 theta चा फॉर्म्युला 2 sin theta into cos theta. So sin 2 theta means 2 sin theta into cos theta आणि इंटू पुढे त्याला मल्टिप्लाय आणखी एक आहे cos theta प्लस cos 2 theta. cos 2 theta चा पहिला रिझल्ट आहे cos स्क्वेअर theta मायनस sin स्क्वेअर theta. दुसरा रिझल्ट आहे 1 मायनस 2 sin स्क्वेअर theta आणि तिसरा रिझल्ट आहे 2 cos स्क्वेअर theta मायनस 1. तीन पैकी कुठला रिझल्ट यूज करायचा? यामध्ये फॉर्म्युला आपण तयार करतोय sin 3 थीटाचा आणि सगळ्या टर्म या साइन मध्ये कन्व्हर्ट करायच्या आहेत हे लक्षात ठेवायचं. सगळ्या टर्म साइन मध्ये यायला पाहिजेत. जरी आपण cos स्क्वेअर थीटा मायनस sin स्क्वेअर थीटा किंवा 2 cos स्क्वेअर थीटा मायनस 1 हा रिझल्ट यूज केला तरी चालेल, पण पुन्हा तिथे आयडेंटिटीचा यूज करावाच लागणार आहे. त्यापेक्षा ऑलरेडी जो फॉर्म्युला फक्त साइन मध्ये आहे तोच फॉर्म्युला यूज केला तर जास्त कन्व्हिनियंट राहील. म्हणजे cos 2 थीटाची किंमत 1 मायनस 2 sin स्क्वेअर थीटा आणि त्याला मल्टिप्लाइड बाय पुन्हा काय sin थीटा इक्वल टू पहिली टर्म 2 sin थीटा इंटू cos थीटा इंटू cos थीटा म्हणजे cos स्क्वेअर थीटा प्लस sin थीटा न ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करा. 1 इंटू sin थीटा म्हणजे sin थीटा मायनस 2 sin क्यूब थीटा. sin स्क्वेअर थीटा इंटू sin थीटा म्हणजे sin क्यूब थीटा. एकच जण राहिला cos, त्याला साइन मध्ये कन्व्हर्ट करावं लागेल. 2 sin थीटा इंटू cos स्क्वेअर थीटा आयडेंटिटी वापरून त्याला काय लिहिता येईल 1 मायनस sin स्क्वेअर थीटा that is 1 minus sin square theta plus sin theta minus 2 sin cube theta या पुढच्या दोन टर्म ॲज इट इज राहतील. त्यानंतर हा जो 2 sin theta आहे पहिल्या टर्म मधला त्यानं पुन्हा ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करा. 2 sin theta into 1 that is 2 sin theta
मायनस 2 sin थिटा इंटू साइन स्क्वेअर थिटा 2 sin क्यूब थिटा प्लस साइन थिटा मायनस 2 sin क्यूब थिटा. आता यामध्ये हा 2 sin थिटा प्लस साइन थिटा 2 sin थिटा प्लस साइन थिटा म्हणजे काय 3 sin थिटा मायनस 2 sin क्यूब थिटा मायनस 2 sin क्यूब थिटा म्हणजेच -4 sin क्यूब थिटा आणि म्हणजेच sin 3 थिटा याचा रिझल्ट तयार झाला इक्वल टू 3 sin थिटा -4 sin क्यूब थिटा. sin 3 थिटा इक्वल टू 3 sin थिटा -4 sin क्यूब थिटा. यामध्ये सगळ्या टर्म राईट साईडला साइन मध्ये आहेत. सिमिलर टू दिस cos 3 थिटाचा फॉर्म्युला तयार करायचा की ज्यामध्ये राईट साईडला सगळ्या टर्म कॉस मध्ये येणं आवश्यक राहील. अशाच प्रकारे cos 3 थिटाचा रिझल्ट तयार करा.
cos 3 theta 4 cos cube theta minus 3 cos theta. Cos 3 theta equal to, we can write 2 theta plus theta. Cos A plus B चा फॉर्म्युला cos A into cos B minus sin A into sin B, that is cos 2 theta into cos theta minus sin 2 theta into sin theta. cos 2 theta चा फॉर्म्युला आता इथे सगळ्या टर्म कॉस मध्ये कन्व्हर्ट करायच्या आहेत, त्यामुळं cos 2 थीटाचा कोणता रिझल्ट वापरणं कन्व्हिनियंट आहे? 2 cos स्क्वेअर थीटा मायनस 1 इंटू कॉस थीटा मायनस साइन 2 थीटाचा फॉर्म्युला 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा आणि मल्टिप्लाइड बाय पुन्हा एक टर्म काय साइन थीटा. कॉस थीटानं ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करा. 2 cos क्यूब थीटा माइनस कॉस थीटा माइनस 2 साइन थीटा इंटू साइन थीटा साइन स्क्वेअर थीटा. तो कॉस थीटा आपण आधी लिहू आणि मल्टिप्लाइड बाय साइन स्क्वेअर थीटा. त्यानंतर 2 cos क्यूब थीटा ॲज इट इज मायनस कॉस थीटा ॲज इट इज मायनस 2 cos थीटा ॲज इट इज. सगळ्या टर्म कॉसमध्ये आलेल्या आहेत. फक्त शेवटचा तो जो साइन स्क्वेअर थीटा आहे त्यालाच लिहावं लागेल 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा, दॅट इज 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 2 cos क्यूब थीटा माइनस कॉस थीटा माइनस कॉस थीटा माइनस 2 cos थीटानं ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करा. माइनस 2 cos थीटानं ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केला माइनस 2 cos थीटा आणि माइनस माइनस प्लस 2 cos क्यूब थीटा इक्वल टू 2 cos क्यूब थीटा प्लस 2 cos क्यूब थीटा 4 cos क्यूब थीटा माइनस माइनस cos थीटा माइनस 2 cos थीटा माइनस 3 cos थीटा म्हणजेच cos 3 थीटा इक्वल टू 4 cos क्यूब थीटा माइनस 3 cos थीटा. Next result for tan 3 theta. tan 3 theta तयार करा.
टॅन 3 थिटा साठी साइन 3 थिटा अपॉन कॉस 3 थिटा या स्वरूपात रिझल्ट यूज करून उपयोग नाही. टॅन 3 थिटालाच टॅन 2 थिटा प्लस थिटा लिहिता येईल याच पद्धतीनं. जसं साइन 3 थिटा आणि कॉस 3 थिटाचे रिझल्ट तयार झाले त्याच पद्धतीनं याही ठिकाणी टॅन 3 थिटाला कॉस 2 थिटा प्लस टॅन 2 थिटा प्लस थिटा लिहून सॉल्व्ह करता येईल. साइन 3 थिटा अपॉन कॉस 3 थिटा आणि म्हणतो सॉल्व्ह होऊ शकतो. ठीक आहे, दोन्ही मेथडनी सॉल्व्ह करूया आपण. टॅन 3 थिटा जर तुम्ही या पद्धतीने सॉल्व्ह करत असाल साइन 3 थिटा अपॉन, तर डिफिकल्टी काय येते पहा, लक्ष द्या. साइन 3 थिटा याचा फॉर्म्युला काय, 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा डिवाइडेड बाय कॉस 3 थिटाचा फॉर्म्युला 4 कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा. सगळ्या टर्म्सचं कन्व्हर्जन टॅन मध्ये करायचं आहे, कारण टॅन 3 थिटाचा फॉर्म्युला आहे. यासाठी काय करणार आता, सगळ्या टर्म्सचं कन्व्हर्जन जर आपण टॅन थिटा मध्ये करायचं म्हटलं तर कसं पॉसिबल होऊ शकतं. सगळ्या टर्म्स टॅन मध्ये यायचे असतील तर सगळे डिनॉमिनेटर कॉस पाहिजेत. हायएस्ट डिग्रीचा विचार करायचा, ते साइन क्यूब आहे म्हणजे अपॉन कॉस क्यूब यायला पाहिजे तर टॅन क्यूब तयार होऊ शकतो. म्हणजे न्यूमरेटर डिनॉमिनेटरला डिव्हाइड करावं लागेल कॉस क्यूब थिटानं. डिव्हाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस क्यूब थिटा. काय होईल पाहता, लक्ष द्या. प्रत्येक टर्मला लगेच आपण सेपरेट कॉस क्यूब थिटा डिव्हाइड घेऊ. त्यातल्या त्या स्टेजेस कमी करूया आपण. 3 साइन थिटा अपॉन कॉस क्यूब थिटा, प्रत्येकाला कॉस क्यूब थिटा डिव्हाइड होईल, मायनस 4 साइन क्यूब थिटा डिवाइडेड बाय 4 साइन क्यूब थिटा डिवाइडेड बाय कॉस क्यूब थिटा. न्यूमरेटरच्या दोन्ही टर्मला कॉस क्यूब थिटा सेपरेट डिवाइड घेतला. डिनॉमिनेटरला 4 कॉस क्यूब थिटा अपॉन कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा अपॉन कॉस क्यूब थिटा. दोन्ही ठिकाणी कॉस क्यूब थिटा सेपरेट डिवाइड केला. आता याचं सिम्प्लिफिकेशन केअरफुली. पहिली टर्म साइन थिटा अपॉन कॉस क्यूब थिटा आहे. त्या कॉसच्या क्यूब पैकी टॅन येण्यासाठी साइनला फक्त एकाच कॉसची आवश्यकता आहे. म्हणजे आपण 3 साइन आणि या डिनॉमिनेटरच्या कॉस क्यूब पैकी एक कॉस घेतला. साइन अपॉन कॉस काय होईल, तो टॅन थिटा होईल. आणि पुन्हा 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा शिल्लक राहणारच. त्या 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटाला काय लिहावं लागेल, सेक स्क्वेअर थिटा. हा जो साइन थिटा अपॉन कॉस क्यूब थिटा आहे त्याला आपण असं लिहू शकतो, साइन थिटा अपॉन कॉस थिटा इंटू 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. साइन थिटा अपॉन कॉस थिटा इंटू 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. यात साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजे टॅन थिटा
आणि 1/cos² थिटा म्हणजे sec² थिटा ही स्टेज आपण डायरेक्ट लिहिली. मायनस 4 sin³ थिटा अपॉन cos³ थिटा tan³ थिटा डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला हा cos³ थिटा कॅन्सल, शिल्लक राहील फक्त 4 -3 इंटू हा cos थिटा एक कॅन्सल आणि इथं cos² थिटा येईल. 1/cos² थिटा म्हणजे काय? sec² थिटा. मग आता यामध्ये पुढची टर्म सगळ्या टर्म टॅन मध्ये कन्व्हर्ट करायच्या आहेत. म्हणजे जे sec² थिटा आहेत त्यांना आयडेंटिटी मध्ये कन्व्हर्ट करावं लागेल. sec² थिटाला काय लिहिता येईल? 1 + tan² थिटा म्हणजे न्यूमरेटरची पहिली टर्म 3 tan थिटा इंटू sec² थिटा म्हणजेच 1 + tan² थिटा आणि मायनस 4 tan³ थिटा ॲज इट इज डिवायडेड बाय डिनॉमिनेटर 4 - 3 इन ब्रॅकेट sec² थिटा म्हणजेच काय? 1 + tan² थिटा. आता यामध्ये 3 tan थिटा न ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करा. 3 tan थिटा इंटू 1 3 tan थिटा प्लस 3 tan थिटा इंटू tan² थिटा म्हणजे 3 tan³ थिटा आणि मायनस पुढे आहे 4 tan³ थिटा डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला 4 -3 न ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करा. -3 इंटू 1 म्हणजे -3 -3 tan² थिटा. न्यूमरेटरला येतो 3 tan थिटा. पुढची टर्म 3 tan³ थिटा -4 tan³ थिटा tan³ थिटा. 3 tan³ थिटा -4 tan³ थिटा म्हणजेच tan³ थिटा आणि डिनॉमिनेटरला 4 -3 1 -3 tan² थिटा. That is value of tan 3 theta equal to 3 tan theta minus tan³ theta upon 1 minus 3 tan² theta. ही एक मेथड. पण यामध्ये थोडंसं कॉम्प्लिकेशन येतच. त्याऐवजी ज्या पद्धतीने आपण sin 3 थिटा आणि cos 3 थिटा तयार केले त्याच पद्धतीने जर tan 3 थिटाचा रिझल्ट मिळवला तर थोडंसं आणखी जास्त कन्व्हिनियंटली हा रिझल्ट तयार होऊ शकतो. कारण त्यात ऑलरेडी टर्म tan मध्ये असतात. त्यामुळे tan मध्ये काही कन्व्हर्जन करण्याची गरज पडत नाही.
अल्टरनेटिव्हली tan 3 थिटा यालाच आपण tan 2 थिटा प्लस थिटा असं लिहू शकतो. tan a प्लस b चा फॉर्म्युला काय? tan a प्लस b चा फॉर्म्युला tan a प्लस tan b अपॉन 1 मायनस tan a इंटू tan b. tan a प्लस b चा रिझल्ट tan a प्लस tan b अपॉन 1 मायनस tan a इंटू tan b. या ठिकाणी a ची व्हॅल्यू 2 थिटा आणि b ची व्हॅल्यू थिटा, म्हणजेच टर्म येईल tan 2 थिटा प्लस tan थिटा अपॉन 1 मायनस tan 2 थिटा इंटू tan थिटा. tan a प्लस tan b अपॉन 1 मायनस tan a इंटू tan b. आता या ठिकाणी पुन्हा tan 2 थिटाचा रिझल्ट यूज करावा लागेल. tan 2 थिटा 2 tan थिटा अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर थिटा प्लस पुढची टर्म tan थिटा अपॉन 1 डिवाइडेड बाय 1 मायनस tan 2 थिटा 2 tan थिटा अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर थिटा आणि त्याला मल्टिप्लाइड बाय काय? tan थिटा. आता यामध्ये हा जो पहिला 1 आहे त्याचाही डिनॉमिनेटर आपण 1 लिहू शकतो. क्रॉस मल्टिप्लाय करून फक्त ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करायचं न्यूमरेटर डिनॉमिनेटरला. न्यूमरेटरची टर्म 1 इंटू 2 tan थिटा या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन दॅट इज 2 tan थिटा प्लस हा tan थिटा मल्टिप्लाय होईल या टर्मला, तो दोघांनाही मल्टिप्लाय होईल. tan थिटा इंटू 1 म्हणजे tan थिटा मायनस tan थिटा इंटू tan स्क्वेअर थिटा म्हणजे tan क्यूब थिटा आणि डिनॉमिनेटर 1 मायनस tan स्क्वेअर थिटा डिवाइडेड बाय पुन्हा डिनॉमिनेटरला जर क्रॉस मल्टिप्लाय केला 1 मल्टिप्लाय होईल या डिनॉमिनेटरला दॅट इज 1 मायनस tan स्क्वेअर थिटा मायनस हा 1 मल्टिप्लाय होईल 2 tan थिटाला आणि तो 2 tan थिटा पुन्हा tan थिटाला मल्टिप्लाय आहे म्हणजे काय येईल? मायनस 2 tan स्क्वेअर थिटा डिवाइडेड बाय 1 मायनस tan स्क्वेअर थिटा. आता या ठिकाणी दोन्ही ठिकाणचा डिनॉमिनेटर 1 मायनस tan स्क्वेअर थिटा कॅन्सल होऊन जाईल इक्वल टू न्यूमरेटरला 2 tan थिटा प्लस tan थिटा म्हणजे 3 tan थिटा मायनस tan क्यूब थिटा डिवाइडेड बाय डिनॉमिनेटरला 1 मायनस tan स्क्वेअर थिटा मायनस 2 tan स्क्वेअर थिटा that is minus 3 tan square theta.